श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढी स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर सोमवारी 29 जानेवारीला संकष्टी चतुर्थी ही आलेली आहे. तर ह्या संकष्टी चतुर्थीला आपल्याला एक उपाय करायचा आहे, म्हणजे एक फळ आणायचं आहे आणि तो फळ आपल्याला कुठे ठेवायचा आहे, त्या फळाचं काय करायचं आहे, तर ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर आपण कितीही मेहनत करत असतो, कष्ट करत असतो, परंतु त्या कष्टाची पाहिजे तशी आपल्याला त्याचं फळ प्राप्त होत नाही. घरामध्ये सतत आजार रोग असतात, तसेच मुलांचे आजार देखील असतात. त्यामुळे घरामध्ये पैशाला पैसा टिकत नाही. पैसा येतो कुठे आणि जातो कुठे हे सुद्धा कळत नाही. तर अशा काही तिथीला काही उपाय करणे हे देखील आवश्यक आहे. तर यासाठीच आपल्याला एक फळ आणायचं आहे आणि तो फळ आपल्याला कुठे अर्पण करायचं आहे. तर यामुळे आपल्या घराची भरभराट होईल, आपल्या पतीची प्रगती होईल, आपल्या मुलांची प्रगती होईल. तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ही कायम टिकून राहील. आपल्या मनातल्या सर्व इच्छा ह्या देखील पूर्ण होतील. इतका हा प्रभावी असा उपाय आहे. तर आपल्याला या संकष्टी चतुर्थीच्या दिवशीच आपल्याला हे जे फळ आहे तर ते आपल्याला आणायचं आहे. तर ही संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा, कारण येणारे जे नवीन व्हिडिओ आहे त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळून जाईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाहीत. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही. तर 29 जानेवारी सोमवारी संकष्टी चतुर्थी आलेली आहे आणि त्यामध्ये सोमवार देखील आलेला आहे. तर या दिवसाचं महत्त्व अजूनच वाढलेलं आहे आणि आपल्याला हा सोमवार असल्यामुळे आपल्याला महादेवांची देखील पूजा करायची आहे. तर संकष्टी चतुर्थीचा आपण उपवास करत असतो, त्याचप्रमाणे सोमवारचा देखील बरेच जण उपवास करत असतात. तर म्हणूनच या दिवशी आपल्याला हा उपाय देखील अवश्य करायचा आहे. संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने आपल्या जीवनातील सर्व संकटे अडचणी ह्या समस्या दूर होतात. तसेच आपल्याला ऐश्वर्य सुख सौभाग्य हे वाढते. भगवान गणेश हे अडथळे दूर करणारे, प्रत्येक संकटे आणि अडथळे दूर करणारे आहेत. म्हणूनच प्रत्येक शुभ कार्यात प्रथम त्यांची आपण पूजा करत असतो, अशी जुनी परंपरा देखील आहे. जर कोणत्याही भक्ताला आपल्या जीवनातील संकटे दूर करायचे असतील तर त्याच्यासाठी श्री गणेशाची संकष्टी चतुर्थीचे व्रत करण्याचा सल्ला देखील दिला जातो. तसेच पुराणामध्ये असे देखील सांगितलेले आहे की 1 वर्ष भक्तिभावाने तुम्ही जर हे व्रत केले तर तुमच्या जीवनामध्ये जे काही संकटे अडचणी समस्या ज्या काही आहेत तर त्या दूर होतात. इतकं महत्त्वाचं ही संकष्टी चतुर्थी असते. तर पहा, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. त्याच्यानंतर मग आपण गणपती बाप्पांची पूजा करायची आहे, म्हणजे विधिवत पूजा करायची आहे. तर तुम्हाला जमेल तर तुम्ही पंचामृताने त्यांना स्नान घालू शकता किंवा दूध दह्याने देखील त्यांना स्नान घालायचं आहे. तसेच त्यांना जास्वंदीचं लाल फूल आहे तर ते अर्पण करायचं आहे. त्याप्रमाणे जर तुम्ही जास्वंदीचं फूल अर्पण करता वेळी तुमच्या मनातील इच्छा असेल तर ती देखील तुम्ही बोलू शकता, कारण जास्वंदीचं फूल हे गणपती बाप्पांना खूप असं प्रिय आहे. तसेच त्यांना दुर्वा देखील खूप प्रिय आहे. तर तुम्हाला दुर्व्याचा जर हार करायचा असेल गणपती बाप्पांना तर तुम्ही दुर्वा जोडीचा हार देखील करू शकता आणि तो देखील गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे. परंतु जर तुमच्याकडे जास्त दुर्वा नसेल तर मग तुम्ही एक जोडी देखील गणपती बाप्पांना अर्पण केली तरी तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत तर त्या पूर्ण होतील. तसेच पूजा करता वेळेस आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे, धूप दीप दाखवायचे, अगरबत्ती लावायची आहे आणि मग याच्यानंतर तुम्ही गणपती बाप्पांचं गणपती अथर्वशीर्ष हे पठण करायचं आहे. ही सर्व पूजा करता वेळेस आपल्याला तुमच्या घरामध्ये जर महादेवांची पिंडी असेल तर तिला देखील तुम्हाला दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे. तर पहा, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी महादेवांची विशेष अशी पूजा केली तर त्याचा देखील आपल्याला जास्तीत जास्त लाभ होत असतो. तर आपल्याला काय करायचं आहे की एक धतुऱ्याचं फळ असतं तर ते तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळून जाईल. तर तुम्हाला ते फळ आणायचं आहे आणि मग आपण ही पूजा वगैरे आपली झाल्यानंतर, म्हणजे गणपती बाप्पांची आपण पूजा केल्यानंतर, महादेवांची पिंडीची अभिषेक केल्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे की ते धतुऱ्याचं फळ आहे तर ते एका प्लेटमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे आणि मग त्याला तुम्हाला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे. म्हणजे तुम्ही 11 वेळा दुधाने अभिषेक करू शकता किंवा 11 वेळा पाण्याने अभिषेक करायचा आहे, पुन्हा 11 वेळा दुधाने अभिषेक करायचा आहे, किंवा तुम्हाला जमेल तर तुम्ही पंचामृताने देखील अभिषेक करायचा आहे.
अभिषेक करता वेळेस तुम्हाला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हा मंत्र बोलायचा आहे। मग हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला जो धतुरा आहे तर त्याला तुम्हाला हळद लावायची आहे आणि मग ती तुम्ही तुमच्याकडे महादेवांची पिंडी आहे तर त्या पिंडीवरती तुम्हाला अर्पण करायची आहे। किंवा तुमच्या जर घराजवळ महादेवांचं मंदिर असेल म्हणजे जवळपास कुठे मंदिर असेल तर मग तुम्ही तो तिथे घेऊन जायचा आहे आणि मग तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक तांब्यावरून पाणी पहिल्यांदा महादेवांच्या पिंडीवरती तुम्हाला अर्पण करायचं आहे, धूप दीप दाखवायचा आहे आणि तिथे तुम्हाला हा जो धतुऱ्याचा फळ आहे तर ते तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे। आणि सफेद फूल असेल तर तो देखील तुम्ही अर्पण करायचा आहे। बेलाची 5 पाने असतील तर ती देखील अर्पण करायची आहे आणि मग तुम्हाला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्हाला 21 वेळा उच्चारण करायचं आहे किंवा बोलायचं आहे। कारण पहा घरापेक्षा मंदिरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार हा जास्त प्रमाणात असतो आणि आपण जे काही मनापासून जे काही बोलत असतो त्याचा देखील आपल्याला लाभ होत असतो। म्हणजे आपल्या ज्या काही मनातल्या इच्छा आहेत त्या देखील पूर्ण होत असतात। म्हणजे जेव्हा आपण मंदिरात जाऊन जेव्हा आपण तो धतुऱ्याचा फळ महादेवांच्या पिंडीवर अर्पण करता वेळेस आपल्याला आपल्या मनातील ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत तर त्या बोलायच्या आहेत। जसं की आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ही कायम टिकू दे, घरामधील व्यक्तींचे आरोग्य हे चांगले असू दे, घरामध्ये धनाचे आगमन वाढू दे, ज्या काही तुमच्या समस्या अडचणी आहेत तर त्या तुम्हाला महादेवांच्या पिंडी समोर बसून तुम्हाला ह्या बोलायच्या आहेत। कारण हा जो फळ आहे म्हणजे धतुरा तर हा महादेवांना खूप असा प्रिय आहे। त्याची एक कहाणी देखील मी थोडक्यात सांगते। महादेवांना विष पान करून जगाला परोपकार, उदारता आणि सहनशीलतेचा संदेश दिला आहे। शिवपूजेमध्ये धोत्र्याचे विषारी फूल अर्पण करण्यामागे हाच भाव आहे की वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात कटु व्यवहार आणि वाणीपासून दूर राहावे, स्वार्थाची भावना न ठेवता इतरांचे हित जोपासावे। यामुळे स्वतःचे आणि इतरांचे जीवन सुखी होऊ शकते। सुख समृद्धीची हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी धार्मिक पूजा परंपरेमध्ये विशेषतः धतुऱ्याच्या फळाला आणि फुलाला खूप असे महत्त्व आहे। महादेवांना धतुऱ्याचं फळ किंवा फूल तुम्ही अर्पण केला तर याचा शुभ व लवकर फळ देणारा हा उपाय आहे। यामुळे आपल्या ज्या काही इच्छा आहेत, मनोकामना आहेत तर त्या पूर्तीसाठी आपल्याला महादेवांच्या पिंडीवरती आपल्याला हे फळ आहे तर ते अवश्य अर्पण करायचं आहे। परंतु जो धतुरा आहे तर तो तुम्ही तुमच्या देवघरासमोर महादेवांच्या पिंडीवर जर अर्पण केला असेल तर मग तो तुम्हाला 20 दिवस तिथेच ठेवायचा आहे आणि 21व्या दिवशी तो तुम्हाला काढायचा आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये तो प्रवाहित करायचा आहे। जर तुम्ही मंदिरामध्ये महादेवांच्या पिंडीवरती तुम्ही जर हे धतुऱ्याचं फळ अर्पण केलेलं असेल तर रोजच्या रोज तुम्हाला त्याची पूजा देखील करायची आहे आणि मग तुम्ही 20 दिवस इथे ठेवून 21व्या दिवशी तो तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे। परंतु हा जो उपाय आहे तर हा उपाय शक्यतो तुम्ही महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन केला तर याचा तुम्हाला जास्तीत जास्त लाभ होणार आहे। तर हा जो उपाय आहे तर हा उपाय खूप असा प्रभावी असा उपाय आहे। शिव महापुराणामध्ये देखील याचा उल्लेख केलेला आहे की जो कोणी महादेवांच्या पिंडीवरती धतुऱ्याचं फळ किंवा फूल अर्पण करेल तर त्याच्या जीवनामध्ये कधीही धनाची कमतरता ही कधीही भासणार नाही। त्याच्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य घर धनधान्याने भरेल इतका असा हा प्रभावी उपाय आहे। तर हा उपाय तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशीच करा, कारण सोमवार देखील आलेला आहे तर याचा तुम्हाला जास्तीत जास्त लाभ होणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।